नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कालपासून आपण कपाशी पिकाला ओलीत चालू केले, परंतु शेतकरी मित्रांनो पाणी काही येऊन नाही राहिला. तर आपल्या हिरीचं पाणी काही पुरून नाही राहिलं. तर पाण्याची अत्यंत गरज आहे शेतकरी मित्रांनो. तर चला तर आज आपण आपल्या हिरीचं पाणी पाहूया, बोर पाहूया. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर शेतकरी मित्रांनो, हे आहे आपली विहीर. ही विहीर आहे. तर बघा, आता हे खोल आहे 31 फूट खोल. तर बघा, पूर्ण बूड लागलेला आहे. सकाळी 8 वाजता लाईन आली आणि शिप लागली. 3-3 तासच्या 2 शिपा झाल्या शेतकरी मित्रांनो. बघा, 6 घंटे कंटिन्यू तुषार सिंचनवर पाणी मोटर चालली. मोटर आहे टेक्समो कंपनीची. बघा, आता मोटर दिसणार नाही. आणि हा तुम्हाला जो गाड दिसतो ना, हा गाड आहे शेतकरी मित्रांनो. आपण आडवे जे बोर मारले होते त्याचे मटेरियल आहे ते. हे बघा, एक आडवा बोर इथं आहे. लेवल बघा किती कमी झाली आहे बघा. आणि दुसरा आडवा बोर इथे आहे. हे बघा, आणि एक सेंटरले आहे, तो बुजला. तर 2 इकडे आहे मारलेले होते बघा. हे तर पूर्ण खतमच झाले शेतकरी मित्रांनो. इकडल्या साईडचे काहीच येऊन नाही राहिलं पाणी. हे 2 महत्वाचे आहे बघा. आणि 31 फूट खोल विहीर आहे. 8 वाजता मोटर लावली आणि 3 वाजता बंद झाली शेतकरी मित्रांनो. बघा, 3 वाजता कंटिन्यू. पण त्याच्यात अर्धा घंटा लाईन न जाणे येणं केलं तर बघा 6 घंटे आपली मोटर कंटिन्यू चालते. मासुड्या पण खूप आहे बघा. तिला दिसत असेल तुम्हाला. आणि हा गाड पुढल्या वर्षी आपण आता उन्हाळ्यात उचलायचा आहे आपल्याला, या जेणेकरून अजून पाण्याचा साठवा राहील. हे बघा शेतकरी मित्रांनो, असा जर दगड असेल ना तुमच्या हिरीला, हा काळा दगड आहे, नक्की पाणी राहते. तर माझी विहीर 31 फूटच आहे खोल. तर खालून मी म्हणजे 4 फुटाच्या अंतरावर मी बोर मारलेला आहे. दोनही बोर. आता काही दिवस जर 15-20 दिवस जर पाऊस नाही आला, लेवल बघा अजून खोल जाईल बघा. इथपर्यंत म्हणजे लेवल खोल गेलेली आहे आपल्या हिरीची. बघा शेतकरी मित्रांनो, पाणी पूर्ण तुटलं. पाण्याची अत्यंत गरज आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या हिरीचं काही पाणी पुरत नाही. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, इथली काही कपाशी आपण जिवंत ठेवू शकत नाही. अजून जर महिनाभर पाऊस नाही आला तर हिरीची लेवल इतकीच राहणार नाही आहे आणि पिकालाही पोषक वातावरण राहणार नाही आहे. आणि बरेचसे शेतकरी कमेंट करत आहात नाही का. तर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तर बघा शेतकरी, मी सांगतो, आपली हे जे शेती आहे ना, हे पावसावर आधारित आहे, निसर्गाच्या वातावरण आधारित आहे. वेळेनुसार जर पाऊस आला तर सर्व शेतकरी मित्रांचे वेळेनुसार कामं होतील. जर पावसाने जर खंड मारला तर कामही रखडतात शेतकरी मित्रांनो. जशी फवारणी, जसं निंदन, बरेचसे जमीन कडक आलेली आहे, निंदन व्यवस्थित होत नाही आहे. निंदन जर व्यवस्थित नाही झालं तर खर्च पण भरपूर येतो. कारण की जमीन जर थोडीशी ओलावा असला तर कोणतेही निंदन व्यवस्थित होते. तणकट राहत नाही. कडक जमिनीत निंदन खुळून येते. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची निंदन चालू आहे. माझी ही पराठी निंदायला आली, पण जमीन इतकी कडक आलेली आहे शेतकरी मित्रांनो की निंदता येत नाही, म्हणून मी थांबलो.
की पाणी द्यावं, पाणी देऊन निंदावं, व्यवस्थित निंदन होईल आणि मोठमोठे जे तणकट आहे शेतकरी मित्रांनो ते जर उपडले त्याच्यासोबत पराठी पण येते. पहिलेच पराठी नाजूक आहे, पहिलेच ओलावा कमी आहे, बऱ्याचशा अडचणी येतात शेतकरी मित्रांनो नियोजन करताना. कारण की मी यावर्षी बरेचसे NTF पद्धतीने नो टिल फार्मिंग या पद्धतीने शेती केलेली आहे. तर म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो यावर्षी खर्च कमी करा आणि शक्य होईल तिथले, मी काय म्हटलं आहे शेतकरी मित्रांनो, शक्य होईल तिथले आंतरमशागत टाळा. तुम्ही करू शकता आणि टाळा, बस मला इथलंच म्हणायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ह्या व्हिडिओ जर कसा तुम्हाला चांगला वाटला असेल नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर पुन्हा एकदा आपल्या हिरीचा आडवा बोर पाहून घ्या शेतकरी मित्रांनो. बघा ह्या आडवा बोर. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.